Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Jadhav S.J., Department of Commerce from Sri Pancham Khemraj Mahavidyalay Savantwadi. Today we are going to learn our next problem. See the problem. On 1st April 2019, Mr. Mohan Das held 406% debentures of ₹100 each of Best Limited, cost being ₹36,400. 1st April 2019 is the starting of the financial year and this is the opening balance of 6% debentures. मोहनदास हा इन्व्हेस्टर आहे आणि मोहनदासनी काय केलेलं आहे, डिबेंचर 6% काय तुम्हाला शो करतं बघा, तर दिस इज द इंटरेस्ट रेट ऑन दिस काइंड ऑफ डिबेंचर अँड वन डिबेंचर नॉमिनल व्हॅल्यू इज ₹100 ईच. ओके, बेस्ट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. 400 डिबेंचर हेल्ड केलेले आहेत. 400 into 100 40,000 काय आहे, नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर आहे आणि ज्याची कॉस्ट आहे 36,400. बेस्ट लिमिटेड पेज इंटरेस्ट ऑन 30 जून अँड 31 डिसेंबर एव्हरी इयर. बघा, डिबेंचर बॉन्ड्स म्हटलं की इंटरेस्ट त्या ठिकाणी पेएबल असतं कंपनीला आणि त्या ड्यू डेट्स दिलेल्या आहेत 30 जून अँड 31 डिसेंबर एव्हरी इयर. म्हणजे प्रत्येक फायनान्शियल वर्षामध्ये 2 टाइम्स काय करणार आहे कंपनी, त्या ड्युरेशनसाठी त्या डिबेंचरवरती इंटरेस्ट पे करणार आहे. द फॉलोइंग अदर ट्रान्झॅक्शन्स वेअर एंटर्ड बाय मिस्टर मोहन दास ड्युरिंग द इयर एंडेड 31 मार्च 2020 इन रिगार्ड टू दिस डिबेंचर्स. या 6% डिबेंचर्सशी कनेक्टेड ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. बघा, this is first column is the date column, second is the number of debentures, next is the transaction means sale or purchase, a rate of sale and purchase is given, and last is the ते ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्टचं आहे की एक्स इंटरेस्टचं आहे ते दिलेलं आहे. कम मीन्स इन्क्लुझिव्ह इंटरेस्ट अँड एक्स इंटरेस्ट मीन्स विदाउट इंटरेस्ट. तर हे काय करूया आपण, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला घेऊया. प्रॉब्लेम काय करा, पॉज करून राईट डाऊन करा पूर्ण कंप्लीट आणि तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 344 ला हा प्रॉब्लेम आहे. तर तो काय करा, प्रॉब्लेम लिहून काढा आणि आपण काय करूया तो सॉल्व्ह करूया. बघा काय विचारलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट इन 6% डिबेंचर्स इन बेस्ट लिमिटेड अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. फायनान्शियल इयर स्टार्ट कधी झालेलं आहे, 1 एप्रिल 2019 and it ends on 31st March 2020. It would appear in the books of Mr. Mohan Das market value of his entire investments as on 31st March 20 was ₹56,200. इयर एंडला जी काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, 56,200. ठीक आहे, तर आपण काय केलं बघा, हा अकाउंट प्रिपेअर केला इन द बुक्स ऑफ मोहनदास इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ठीक आहे, इन द बुक्स ऑफ मोहनदास आपल्याला प्रिपेअर करायचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन 6% डिबेंचर्स ऑफ बेस्ट लिमिटेड. अकाउंट म्हटलं काय आलं, डेबिट क्रेडिट आलं. कॉलम्स कसे असणार, डिबेंचर म्हटलं की इंटरेस्ट कॉलम सेकंड येणार, शेअर्स म्हटलं की सेकंड कॉलम डिव्हिडंड असतो. बघा, फर्स्ट इज द डेट कॉलम, सेकंड इज द पर्टिक्युलर्स, नेक्स्ट नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट रुपीज, कॉस्ट रुपीज. या ठिकाणी मी रुपीज कुठेच लिहिलेलं नाहीये कारण इथे रुपीज टाकलं की हा माझा जो कम्प्लीट प्रॉब्लेम आहे तो 1 स्लाइड वरती बसत नाहीये, तुम्हाला तो चांगल्या पद्धतीनं समजावा म्हणून तो इथे असं केलेलं आहे मी. ठीक आहे ना, तर तुम्ही बघा, फर्स्ट कॉलम डेट रुपीज, सेकंड पर्टिक्युलर्स रुपीज, नॉमिनल व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट रुपीज, कॉस्ट रुपीज आणि सेम कॉलम क्रेडिट साईडला असतात, डेट रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, नॉमिनल व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट रुपीज अँड कॉस्ट रुपीज. मी तर क्रेडिट डेबिट मला नाहीये मी लिहिलेलं, तुम्ही ते लिहा. अकाउंट म्हटलं की डेबिट क्रेडिट ऑलवेज आलं. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट द प्रॉब्लेम. बघा प्रॉब्लेम, ऑन 1 एप्रिल 2019 Mr. Mohandas held 406% debentures of ₹100 each of Best Limited, cost being 36,400. This is the opening balance of debenture. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटचा ऑलवेज ओपनिंग बॅलन्स डेबिट असतो, त्याच्यामुळे डेबिट साईडला 1 एप्रिल, इथे 19 एकदा लिहिल्यानंतर ठीक आहे, 1 एप्रिल लिहिला तिथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. 400 is the number of debenture. Nominal value, face value of one debenture is given, that is ₹100. 400 into 100, 40,000. And cost is given 36,400. बघा,
1 एप्रिलला आपण परचेस केलेलं आहे, आपल्याला याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. मी इथं सांगते तुम्हाला, नंतर वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. बघा, इंटरेस्ट हे ऑलवेज काय केलं जातं, रेट दिलेलं आहे 6% आणि हे ऑलवेज नॉमिनल व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केलं जात असतं. इंटरेस्ट पेएबलच्या डेट कुठच्या आहेत बघा, 30 जून अँड 31 डिसेंबर. तर या ठिकाणी 1 एप्रिल आहे, म्हणजे 1 एप्रिलच्या अगोदर कधी इंटरेस्ट पेड केलं असणार आहे, 31 डिसेंबरला. मग बघा तुम्ही, डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर, डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल नाही घ्यायचं. किती मंथ होतात, 3 मंथ. तर 3 मंथचं 40,000 अमाऊंट वरती 6% इंटरेस्ट काय आहे, आउटस्टँडिंग आहे, ते कॅल्क्युलेट करायचं आणि इंटरेस्ट कॉलम मध्ये लिहायचं. परत एकदा बघा, इंटरेस्ट ऑलवेज फेस व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केलं जातं. 40,000 इंटू रेट आपल्याला इथे माहिती आहे, हा 6% म्हणजे हा रेटच आपल्याला डिनोट करत असतो, शो करत असतो. त्याच्यामुळे 40,000 इंटू 6%, 12 मंथसाठी इंटरेस्ट येणार 2,400. पण आपला आउटस्टँडिंग किती ड्युरेशनसाठी आहे, अक्रूड किती ड्युरेशनसाठी, ओनली 3 मंथ, म्हणजे ते येतं 600. ठीक आहे, तुम्हाला वर्किंग नोट प्रिपेअर केलेली दाखवते हवं तर. हे बघा, या ठिकाणी आहे, हा बुक मधला पार्ट कॉपी केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरा बघा. या ठिकाणी डेट फक्त तुम्हाला चेंज करावी लागेल. 1 एप्रिल 2019, इंटरेस्ट अक्रूड बघा 6% ऑफ 40,000. नॉमिनल व्हॅल्यू वरतीच इंटरेस्ट ऑलवेज असतं फॉर 3 मंथ. 3 मंथ कुठून कुठे सांगितलं तुम्हाला मी. अगोदर इंटरेस्ट कधी मिळाले, 31 डिसेंबर 18ला मिळालं असणार आहे. ठीक आहे, आता आपण परचेस कधी केलेला आहे, 1 एप्रिल 19ला. त्याच्यामुळे ड्युरेशन बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 मंथ. म्हणून आपण काय केलं या ठिकाणी, 40,000 इंटू 6% फॉर 3 मंथ, किती येतं ते 600 येतं. ठीक आहे, तर या पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आणि या ठिकाणी 600 लिहिलं. वर्किंग नोट लिहिण्याची अतिशय सिंपल पद्धत असते बघा. डेट सरळ घ्यायची, 1 एप्रिल 19, 40,000 नॉमिनल व्हॅल्यू सरळ घेऊन टाका तुम्ही, 40,000 इंटू 6% इंटू 3/12 आणि तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट मिळेल 600. ठीक आहे, जाऊया पुढे. नेक्स्ट बघा, बेस्ट लिमिटेड पेज इंटरेस्ट ऑन 30 जून अँड 31 डिसेंबर एव्हरी इयर. ह्या 2 डेट कधीही विसरायच्या नाहीत, ज्यावेळी आपल्याला डिबेंचर किंवा बॉन्ड्सचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन बघा, 200 डिबेंचर सेल केलेले आहेत आणि ट्रान्झॅक्शन आहे कम इंटरेस्टचं, 98 रुपीजला सेल केलेले. कम इंटरेस्ट म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. सेल म्हटल्यानंतर जनरल एंट्री काय येते आपल्याकडे, बँक अकाउंट इन्क्रीज होणार, बँक अकाउंट डेबिट टू 6% डिबेंचर्स अकाउंट. त्याच्यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट होणार. 1 एप्रिल बाय बँक अकाउंट. किती डिबेंचर सेल केलेले, 200 इंटू 100, नॉमिनल व्हॅल्यू किती झाली, 20,000. बघा, नॉमिनल व्हॅल्यू किती झाली, 200 इज द नंबर ऑफ डिबेंचर. 1 डिबेंचर 100 रुपीज आहे, 200 इंटू 100, 20,000. ठीक आहे, 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे या डिबेंचर वरती इंटरेस्ट कधी पेड केलेला आहे, 31 डिसेंबर. बघा मग, 31 डिसेंबर, डिसेंबर सोडून द्यायचा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय. परत तसंच वर्किंग नोट मध्ये लिहायचं, 1 एप्रिल 19, 20,000 इंटू 6% इंटू 3/12. 3/12 करू शकता तुम्ही किंवा 1/4 केलं तरी तेच असतं आणि ते इंटरेस्ट येणार 300. ठीक आहे, आणि 98 कम इंटरेस्ट आहे. 98 रुपीजला परचेस केलं, कम इंटरेस्ट मीन्स त्या ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही डेट थोडे इग्नोर करा, कारण ह्या डेट बुक जेव्हाचं कधी असतं त्याच्यातलं असतात त्या. तर बघा तुम्ही, कम इंटरेस्ट सेल प्राइस आहे. कम इंटरेस्ट म्हणजे इन्क्लुझिव्ह इंटरेस्ट, त्या सेलिंग प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड असतं. परत एकदा बघा, कम इंटरेस्ट सेल प्राइस मीन्स या सेल प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड असतं. जर इंटरेस्ट इन्क्लूड असेल तर ते आपल्याला लेस करून आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट फाइंड आउट करायला हवी, कारण इंटरेस्ट आपण इंटरेस्ट कॉलम मध्ये घेतलेलं आहे. बघा, 200 डिबेंचर सेल केलेले आहेत, 1 डिबेंचर 98 रुपीजला सेल केला. 200 इंटू 98 कम इंटरेस्ट प्राइस किती झाली, 19,600.
पण याच्यामध्ये कम इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट इन्क्लूड आहे, आणि तो किती इन्क्लूड आहे 300, जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला 3 मंथसाठी. कसा कॅल्क्युलेट करायचा परत एकदा बघा. 20,000 इंटू 6% इंटू 3/12, आणि तो इंटरेस्ट येतो 300. 19,600 कम इंटरेस्ट लेस इंटरेस्ट 300. 19,300 ही काय आली, त्या सेल ऑफ डिबेंचरची कॉस्ट आली. कॉस्ट ऑफ सेल आली, किती आली 19,300. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये कॉस्टच्या कॉलम मध्ये किती लिहिलं बघा, 19,300. ठीक आहे. 200 डिबेंचर इंटू 100 नॉमिनल व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट 3 मंथ 300 येतं, आणि सेलिंग प्राइस किती येते 19,600. 200 इंटू 98 प्रमाणे, पण त्याच्यामध्ये कम इंटरेस्ट आहे म्हणजे 19,600 मध्ये 300 इन्क्लूड आहेत, त्याच्यामुळे ते लेस केल्याने कॉस्ट किती आली 19,300. आणि आपल्याला ऑलवेज माहिती आहे, जर आपल्याला सेल केल्यानंतर प्रॉफिट होतं की लॉस होतो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि तो फाइंड आउट करण्याची खूप सिंपल पद्धत आहे. तुम्हाला सांगते, डेबिट साईडला काय करायचं, डेबिटच्या कॉस्टची टोटल करायची. या प्रॉब्लेम मध्ये ती किती आहे 36,400 कॉस्ट. नॉमिनल व्हॅल्यू किती आहे डेबिटला 40,000, इंटू क्रेडिटला आपण सेल केलेली नॉमिनल व्हॅल्यू किती आहे 40,000. या पद्धतीने काढायची. 36,400 कॉस्ट इनकर्ड फॉर 40,000 nominal value of debenture. Out of that we sold 20,000 amount of nominal value debenture. बघा, 36,400 रुपये कॉस्ट जर आपण 40,000 नॉमिनल व्हॅल्यूच्या डिबेंचरसाठी इन्कर झालेली असेल, तर 20,000 नॉमिनल व्हॅल्यूच्या डिबेंचरसाठी ती किती कॉस्ट इन्कर झाली असेल, परत एकदा सांगते बघा. 36,400 कॉस्ट इन्कर्ड फॉर 40,000 नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर, देन इट इज हाऊ मच फॉर 20,000 नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स. आणि या फॉर्म्युलानुसार काय केलं, त्याची कॉस्ट फाइंड आउट केली. बघा इथे कॉस्ट ऑफ सेल मी ते जे सांगितलं तेच केलेले. 36,400 कॉस्ट इनकर्ड फॉर 40,000 नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर. आउट ऑफ दॅट वी सोल्ड 20,000 नॉमिनल व्हॅल्यू ऑफ डिबेंचर. ठीक आहे. 36,400 रुपये आपल्याला खर्च आला 40,000 नॉमिनल व्हॅल्यूच्या डिबेंचरसाठी. तर 20,000 साठी किती असणार आहे तो 18,200. आणि 18,200 कॉस्टचे डिबेंचर आपण सेल कितीला केले 19,300 ला केले. बघा 18,200 रुपये खर्च झाला होता या डिबेंचरसाठी, आणि आपण ते सेल कितीला केले 19,300 ला. मग जर आपली कॉस्ट पेक्षा सेलिंग प्राइस जर एक्सेस असेल तर आपल्याला काय होतं प्रॉफिट, आणि तो प्रॉफिट किती झाला 1,100. बघा इथे डार्क सर्कल केलेलं आहे 1,100. आणि प्रॉफिट हा P&L अकाउंटच्या क्रेडिटला जातो, आणि आपला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कुठे जातो डेबिटला. म्हणून त्याच दिवशी 1 एप्रिलला या ठिकाणी काय लिहिलं बघा आपण, टू P&L अकाउंट. आणि प्रॉफिट ऑलवेज या ठिकाणी प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं नाही, तुम्ही लिहा ते, आणि कॉस्टमध्ये रेकॉर्ड करायचा 1,100. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं, डेट वाईज ट्रान्झॅक्शन करत जायचे. 1 एप्रिलचे ट्रान्झॅक्शन संपले, त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन 30 जूनला आहे तेच घ्यायचं. या ठिकाणी त्यांनी जर वरती खालती करून ट्रान्झॅक्शन दिलेले असतील तर ते आपण तशी घ्यायची नाहीत. आपण काय करायचं, डेट वाईजच ट्रान्झॅक्शन काय करायचे कन्सिडर करायचे. 30 जूनला आता काय आहे बघा, आता 1 एप्रिल नंतर 1 ऑक्टोबरचं ट्रान्झॅक्शन आहे, पण 30 जूनला काय आहे 30 जून आणि 31 डिसेंबरला इंटरेस्ट पेएबलच्या डेट आहेत. इंटरेस्ट हा आहे आपला काय आहे रेव्हेन्यू इन्कम आहे. केअरफुली लिसन करायचं. इंटरेस्ट हा आपला काय आहे, आपला म्हणजे मोहनदासचा काय आहे रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कम ऑलवेज कुठे जातो P&L अकाउंटच्या क्रेडिटला जातो, आणि या आपल्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये तो इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट साईडला असणार. आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे एंट्री काय होणार बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि या ठिकाणी काय करायचं, इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. डेबिटला 40,000 आहे, 40,000 लेस सेल केलेले 20,000 गेले. आपल्याकडे शिल्लक किती आहे जे काय 20,000. 20,000 वरती 6 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय. बघा 30 जून 2019 इंटरेस्टचे आपण एंट्री करतोय 20,000 इंटू 6% इंटू 6 मंथ. ठीक आहे. 20,000 इंटू 6% इंटू 6 मंथ इंटरेस्ट किती आलं 600 रुपीज. आणि ते 600 काय करायचं आपल्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 600.
आता 20,000 का घेतले बघा, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट 40,000ची होती, त्यापैकी आपण 20,000ची सेल केली. 30 जूनला आपल्याकडे किती नॉमिनल व्हॅल्यूचे डिबेंचर आहेत? ओनली 20,000. सो 20,000 इंटू इंटरेस्ट रेट इज 6% अँड वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट फॉर 6 months. सो इंटू 6 month अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज 600. या ठिकाणी 600. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ द प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया.